नमस्कार. देव कुणी पाहिला आहे आणि देव कुणी अनुभवला आहे. मी म्हणेन मी देव अनुभवला आहे. कसा? अनेक प्रसंग आहेत. अनेक प्रसंगातून मला अनुभूती आलेली आहे. आपणास जर खरोखर त्या अनुभूती घ्यायची असेल तर आपण एकदा मुद्दाम मी सांगतो म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने पंढरीची वारी अटेंड करा. पंढरीच्या वारीमध्ये आपण पांडुरंगाकडे जाताना आपल्या मनाचा जो मेन भाग असतो, ह्या मनाची 3 आवरणं असतात. पहिलं असतं ईड, दुसरं असतं इगो आणि तिसरं असतं सुपर इगो. ईड म्हणजे काय? मला काहीतरी मिळवायचं आहे. तर जेव्हा पंढरीच्या वारीला आपण जातो तेव्हा आपण आपली ईड अशी ठेवली पाहिजे, आंतरिक तळमळ अशी ठेवली पाहिजे की मला विठ्ठलाला भेटायचंच आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे, त्याचं नाव आहे इगो. इगो म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, मी सर्व काही करू शकतो. खरोखर करू शकतो का? यस, करू शकतो. आणि मी हे करू शकतो. उदाहरण, मी रोज 20-25 किलोमीटर चालू शकतो. मी पूर्ण दिवस उपवास करू शकतो. मी पूर्णपणे शाकाहार घेऊन मनामध्ये कायम सात्विक विचार ठेवू शकतो. आणि हे सगळं मला पॉसिबल आहे, मी करू शकतो. माझ्यासारखं करणारा दुसरा कोणीही नाही. ही जी मनाची धारणा असते त्याचं नाव आहे इगो. आणि त्यानंतरचा जो सगळ्यात बाहेरचं लेअर असतं त्याचं नाव असतं सुपर इगो. सुपर इगो म्हणजे काय म्हणत असतो? तू काही करू शकत नाहीस. तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं आहेत, तुझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी लोक आहेत, त्यांना ईश्वराचं दर्शन झालं नाही आणि तुला काय होणार आहे? त्यांना ईश्वराची अनुभूती आली नाही. कित्येक शास्त्रज्ञ असतील, कित्येक ज्ञानी लोक असतील, कित्येक प्रवचनकार असतील, कुणाला अनुभूती आली? तुला कुठून येणार? येणार नाही. आणि ह्या विश्वामध्ये देव वगैरे काही नसतं, त्याची कुणाला अनुभूती येत नसते. हे दादांत खोटं आहे. हे वाटणं म्हणजे सुपर इगो असतो. मी तर असं म्हणतो, ईड, इगो आणि सुपर इगो याचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित करा. तुम्ही जेव्हा वारीला निघता तेव्हा मनाची धारणा करा की मला अनुभूती मिळणारच आहे. मी परमेश्वराला भेटणार आहे. माझा ईश्वर युगानुयुगे 28 विटेवर उभा आहे. आणि कशासाठी उभा आहे? मला दर्शन देण्यासाठी, मला अनुभूती देण्यासाठीच तो तिथे 28 युगे त्या पुंडलिकाने उभा केलेल्या विटेवरती उभा आहे.